असं म्हणतात, की माणूस हा एक असा जीव आहे, जो कधीच समाधानी होत नाही. यावेळेस माझ्या बाबतीतही असंच झालं होतं. म्हणजे मला अख्खा आठवडाभर सुट्टी असल्यासारखी होती, तरी पण अजून सुट्ट्या मला कमीच वाटत होत्या. लास्ट वीकमध्ये 27-28ला शनिवार-रविवार होता, ती सुट्टी. त्यानंतर 29 तारखेला वर्किंग होतं, पण त्या दिवशी वर्कलोड 0 होता. म्हणजे काहीच काम नव्हतं आम्हाला. त्याच्यामुळं ती पण आज सुट्टीच होती. 30 तारखेला परत महाअष्टमीची सुट्टी. 1 तारखेला एक पर्सनल लीव्ह टाकलेली मी, कारण की आईसोबत बाहेर जायचं होतं. आणि 2 तारखेला दसरा आणि गांधी जयंतीची सुट्टी. असे एवढे दिवस सुट्ट्या घालवल्या होत्या, तरी पण आज शुक्रवारी लॉग इन करायला मला नको वाटत होतं. एका मोमेंटसाठी वाटत होतं, की आज पण सुट्टी टाकू की काय? पण परत म्हटलं नको, उद्या सॅटर्डे संडे आहेच आहे, येतोच आहे, मग कशाला उगाच सुट्टी वाया जाऊ दे. त्याच्यामुळे सुट्टी मग आज नाही टाकली. आय वॉज अबाउट टू टेक अ लीव्ह बट आय कॅन्सल्ड इट. त्यातलं त्यातही वाईट ह्या गोष्टीचं वाटत होतं, की 2 तारखेला दसरा आणि गांधी जयंती एकेच दिवशी आले, त्याच्यामुळे आपली एक सुट्टी वाया गेली. या गोष्टीचं दुःख वेगळंच होतं. पण यावेळेसची सुट्टी जराशी वेगळी घालवली. म्हणजे जर वीकेंडला फक्त करणे, खाणे, घरातली कामे करणे, दळण करणे, क्लिनिंग करणे, आईला मदत करू लागणे यातच जातात. पण ह्यावेळेस म्हणजे आईला एका ठिकाणी जायचं होतं. म्हणजे खूप दिवसापासून तिची इच्छा होती ती. बरेच वर्ष झालं असतील, मला आठवत नाही ती याच्या आधी कधी गेली होती. ती सतत म्हणायची, की "दीपू आपण जाऊ, दीपू आपण एकदा जाऊन येऊ." पण सतत घरातली कामं, घर लेकरं म्हणून तिला कधी जायला जमलंच नाही. असं नाही की ती म्हणजे खूप दूर होतं. पण पॉसिबल नव्हतं झालं एवढे दिवस. 1 तारखेची सुट्टी खास करून त्याच गोष्टीसाठी टाकली होती. पण 1 तारखेचंही पोस्टपोन झालं आणि सो फायनली 2 तारखेला आम्ही तिथं जाऊन आलो. अँड दॅट वॉज अनदर लेव्हल ऑफ हॅपीनेस फॉर आई.